नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल आपण डाळी घेतल्या आहेत. तुरीची डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतली आणि मसूर डाळ घेतली. आपण सेम प्रमाणामध्ये लहान वाटीच्या मेजरमेंटने ह्या 3 वाट्या डाळी घेतलेल्या आहेत आणि त्या डाळी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पावडर लावलेली असते. पण ह्या घरच्याच डाळी असल्यामुळे स्वच्छ आहेत. मी धुवून घेत आहे तरीसुद्धा. आता ह्या डाळी धुवून साईडला ठेवल्यात. आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहोत. तुम्हाला थोडासा आवाज वेगळा वाटत असेल, तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत आहे. आता ह्या ठिकाणी डाळीमध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि आपल्याला दुसरा आणखीन ह्या ठिकाणी कांदासुद्धा कट करून घ्यायचे. अगदी छान भन्नाट सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर तुम्ही हा पदार्थ बनवता सर्वजण आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त टोमॅटो आणि कांदा टाकायचे. तर फटकन आपण हा कांदा टाकून देऊया. आता हे सर्व धुवून घेतलेलं आहे. आपण आता हे कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जसे की नेहमी आपण डाळीमध्ये पाणी टाकतो तितकंच पाणी आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी आता मी गॅसवरती ठेवलेला आहे. आता पुढची तयारी आपल्याला करायची आहे. आता ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये आता आपल्याला जसं की नेहमी आपण दाल बाटी बनवतो, पण आज आपल्याला घरच्याच पिठापासून अगदी भन्नाट आणि मस्त कुरकुरीत दाल बाटी कशी बनवायचं ते पाहायचं. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता 4 पळ्या इतकं मी ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच पळीनं 1 पळी आपण बेसन पीठ आणि 2 पळी इतका आपण रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो आपण चाळून घेतलेला आहे आणि 1 पळी इतका आपण ह्या ठिकाणी आता तांदळाचं पीठ टाकून देणार आहोत. आता ह्यामध्ये 1 पळी मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे. थोडं स्किप झालेलं आहे. एकच पळी आपल्याला ज्वारीचं पीठसुद्धा टाकायचं आहे. आता ओवा जे आहे त्या भरपूर अशा टाकायचं आहे. थोडंसं चोळून टाकायचं, वास येईल. आता ओवा टाकून झालं की या ठिकाणी आपण 1 चमचा इतके आपण तीळ घेतलेले आहेत. तीळ स्किप केलं तरीसुद्धा चालतात. 1 चमचा जिरे टाकायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. फक्त मीठ टाकलं तरीसुद्धा अगदी छान चमचमीत बनून तयार होतात. थोडीशी हळद टाकलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ छान आपलं मिक्स झालेलं आहे. लाल तिखट मीठ पूर्ण पिठाला जे आहे ते आपलं लावून झालेलं आहे. आता पीठ तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, पाणी घ्यायचं आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. जसं की नेहमी आपण पीठ जसं चपातीचं मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आता ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेईन. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान मळून झाले पाहू शकता. ह्या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे. घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता एक ह्याचा आपल्याला गोळा बनवायचा. जसं की आपण नेहमी चपातीसाठी जितका गोळा घेतो त्या पद्धतीनं. आणि काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करायचं आणि त्यामध्ये थोडंसं 1-2 बोट आपल्याला तेल लावून घ्यायचे. असं तेल लावून घेऊन फक्त त्याची आपल्याला मूठ वळण घ्यायची आणि गोल आकार द्यायचा आहे. जास्त आपल्याला लाटत बसायचं किंवा पदरं पडण्यासाठी आपल्याला जास्त कुटाणा करायची गरज नाही. अशा पद्धतीने जरी तुम्ही बनवून घेतलात अगदी कुरकुरीत आणि लेअरदार आपली ही बाटी बनवून तयार होते. अगदी खुसखुशीत, जसं की तुम्हाला वाटलं बिस्किटासारखी ही खारीसारखी बनवून तयार होते. इतकी छान आपली ही बाटी बनवून तयार होते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा. आता ह्या पद्धतीने मी सर्व गोळे जे आहेत ते पटकन बनवून घेईन. तर अशा पद्धतीने सर्व गोळे जे आहेत ते मी एक एक करून आता बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. अशी मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर 2 ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं आहे. किंवा तुम्ही पातेलं घेतलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचे, त्यावरती मी चाळण ठेवणार आहे. तुम्ही नाही ठेवलं तरी चालते कारण पाणी जर मध्ये चाळणीत जाईल ह्यासाठी मी ही चाळण ठेवलेली आहे. नाही ठेवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी अशी चाळणी ठेवायची. चाळणीवरती आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते गोळे व्यवस्थित आपल्याला आता ठेवून घ्यायचे आणि 10 मिनिटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. जे की चांगले वाफले जातील आणि फुगले जातील. इतके छान वाफले जातात की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. अगदी छान आपली ही पद्धत इतकी छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी परफेक्ट दालबाटी बनवून तयार होते. बिलकुल तुमची दालबाटी बिघडणार नाही. फर्स्ट टाईम जरी तुम्ही दालबाटी बनवता तर परफेक्टच बनवून तयार होईल. एक 10 मिनिटासाठी आपण ठेवलेला आहे गॅस मीडियम. आता बाटी आपली छान वाफेपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्या कुकरला लावलेल्या डाळी छान शिजलेल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त ह्या ठिकाणी घट्टसर आणि पातळसर करायचं असेल तर पाणी टाकू शकता. या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसवरती आपल्याला आता कढई ठेवून घ्यायचं आहे. चला आता छान कढई आता गरम झाली की आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता चला 3 ते 4 चमचे इतकं मी ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. नेहमी आपण वरण किंवा दाल तडका किंवा भरपूर प्रकारचे वरण बनवतो, पण अगदी ह्या पद्धतीने बनवून पहा. चविष्ट आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागेल. आता ह्या ठिकाणी जिरे, मोहरी, आपण कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. छान तडका तयार झाला की ह्यामध्ये
जे आपण शिजवून घेतलेलं वरण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला लाल तिखट मीठ मसाले आपल्या आवडीनुसार आपण जे बेसिक वापरतो तेच ह्या ठिकाणी मी टाकून घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतो. आता काळं तिखट लाल तिखटाने आपण हळद टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं एक कोमट पाणी आपल्याला थोडंसं लागणार आहे आणखी, कारण खूप घट्टसर आहे. जितकं आपल्याला पातळ करायचं तितकं आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी वरणाला चांगली उकळी येऊ द्यायचं. उकळल्यानंतर वरणाला चव पण खूप छान येते. आता ह्या ठिकाणी वरण चांगलं उकळलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर आपण उकळून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी थोडीशी आपण ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कट करून. मीठ आपण टाकून घेतलेलं आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. चला तर पाहूया बाटी आता तयार झाली की नाही ते पाहायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला सुरीने चेक करायचं. जर सुरीला पीठ लागत असेल तर समजायचं की आणखीन आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल. बिलकुल सुरीला पीठ लागत नाही, म्हणजे छान आपल्या ह्या वापरलेल्या आहेत आणि छान तयार झालेले आहेत. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे चाळणी, आणि चाळणीवरती ज्या बाट्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचं. आता कट करताना तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात तुम्ही ह्या कट करू शकता. आता मी बिस्किटासारखा आकार देणार आहे. लांबट आकारामध्येच मी आता अशाच कट करून घेणार आहे. अगोदर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड झालेले आहेत बाटीची व्हिडिओ, तुम्ही जाऊन चॅनलवरती पाहू. तुम्हाला कट करताना लक्षात येत असेल, अगदी छान आपली ही बाटी कुरकुरीतच होणार आहे. इतक्या छान बाटीचं पीठ तयार झालेलं असल्यामुळं बिलकुल ह्या बाटी बिघडत नाहीत. आता अशा पद्धतीने मी थोड्याशा बाटी ज्या आहेत त्या जितक्या तळायच्या तितक्याच कट करून घेणार आहे. तुम्ही ह्या 1 दिवसाकरता फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी जेव्हा पाहिजे मुलांना तेव्हा हे तळून दिलं तर अगदी छान कुरकुरीत तळता येतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम करायचं आहे. आणि तळते वेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचा आहे. गॅस फुल ठेवायचा नाही, तर वरून तळतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळं गॅस मिडियम ठेवून आपण सावकाश तळून घेणार आहोत. तर फटाफट मी आता हे सर्व बाटी ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. एका साईडनं चांगलं तळलं की दुसरी साईडसुद्धा आपल्याला उलटून असेच तळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जास्त मोठी कढई घेऊन तेलामध्ये सुद्धा डीप फ्राय करू शकता. बाटी तळली की नाही आपल्याला कसं ओळखायचं, तर बाटीचा कलर अगदी बिस्किटासारखा यायला पाहिजे. गव्हा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे. आता पाहू शकता या ठिकाणी रंग सुरेख आलेला आहे आणि छान आपल्या खमंग अशा ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या ह्या बाट्या तळून झालेल्या आहेत. आवाज जाऊन तुम्हाला लक्षात येईलच. आता सर्व बाटी जी आहे मी ती बाहेर काढून घेईल. चला आता आपल्या बाटी तर तयार झाल्या आहेत, आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता वेळ न घालता ह्या ठिकाणी आता मी प्लेट लावून घेणार आहे. जे की खाण्यासाठी आपल्याला आतुरता असते जेव्हा आपण कुठलाही पदार्थ करतो तेव्हा टेस्ट करून पाहण्याची. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लावून घ्यायचं, आणि तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर हा पदार्थ बनवतो मुलं बिलकुल कंटाळणार आहेत किंवा बाहेरचे कुठलेही पदार्थ मागणार नाहीत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तयार करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या बाटी कशा झाल्या आहेत, किंवा तुम्ही आणखीन कुठल्या प्रकारच्या बाटी बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता बाटी तर बनवून झालेल्या आहेत. आता आपण खाऊनसुद्धा पाहणार आहोत. आता त्यानंतरसुद्धा आपल्याला आणखीन एक अगदी भन्नाट आणि खूप छान पदार्थ पाहायचे जे की 1 महिना आरामात टिकतो. चला तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते ह्या कपनं मी 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी 2 चमचे इतकंच आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि लहान आकारातली आपण कोथिंबीर आणि मेथी जी आहे ते आपण दोन्ही कट करून घेतलेल्या आहेत. मेथी आले की वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण अगदी हा पदार्थ जर तुम्ही बनवाल तर नेहमीच बनवाल. पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आता मी थोडंसं मेल्ट केलेलं तूप टाकून घेतलेलं आहे, जे की मोहन घेतलेलं आहे थोडंसं, आणि पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याचा साठा पूर्ण पिठाला लागला जाईल आणि जो पदार्थ आपण बनवणार तो चांगला कुरकुरीत बनला जाईल आणि छान महिनाभर टिकणारा हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्की आवडेल, 100% गॅरंटी. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी पूर्ण पिठाला साठा जो आहे तुम्ही आता ह्या ठिकाणी मस्त चोळून घेतलेला आहे. मस्त मऊ तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकून पातळ करायचं नाही. थोडं थोडं टाकलं की कसं पातळी होणार नाही, खूप पातळ झालं तर आपल्याला आणखीन पीठ टाकावं लागेल. मैद्याचे न करता आपण ह्या ठिकाणी आज गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, कारण गव्हाचं पिठाचे जे आपण बनवतो ते महिनाभर व आणखीन आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. त्यामुळे आपण गव्हाचं पीठ ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. घट्टसर बिलकुल सैल ठेवायचं नाही, घट्टसरच मळायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटाकरता आपण आता हे साईडला ठेवून देऊ. चला तर 5 मिनिट झालेले आहेत, पीठ छान मुरजलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं, छोटे छोटे त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे.
तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे त्या साईजचे तुम्ही लहान मोठे ह्या ठिकाणी घेऊ शकता. मी छोट्या साईजचेच घेतलेले आहेत. चला तर ह्या ठिकाणी पटकन आपण छोटे गोळे तयार करून घेऊ. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. आता ह्या ठिकाणी लाटी जी घेतली त्याला आपण काय केले, थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे जे की चिकटणार नाही आणि आपल्याला जितकं पातळ जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवून घेणार आहोत. आता ह्यापेक्षा आणखीन एक सोपी पद्धत तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, जी की पटकन आणि कमी वेळामध्ये तुम्ही एकटे जरी असाल तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा साईडला लाट्या बनवून ठेवायचे. असं एखादा चमचा घ्यायचा आणि आपल्याला टोक करायचे, म्हणजे जी की फुगणार नाही आणि कुरकुरीत होईल ह्यासाठी आपण असं करून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी जे आपण गोळे बनवून घेतले त्याच्या लाट्या तर बनवून झालेत. चला तुम्हाला आणखीन एक ट्रिक मी आता सांगणार आहे. त्या अगोदर काय करायचं, सुरुवातीला मी तीळ टाकायचं विसरलेलं आहे, त्यामुळे आता मी इथे ह्या ठिकाणी तीळ टाकून घेणार आणि पिठामध्ये व्यवस्थित मळून घेणार आहे. आणखीन एक वेळेस तीळ नाही टाकलं तरीसुद्धा चालते, पण दिसायलाही सुंदर दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट लागतात. त्यामुळे तीळ आवर्जून टाका, नाही टाकलं तरी चालते. पण तुम्ही असं नका करू की नंतर टाकण्याचं, सुरुवातीला टाकलात तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित पिठामध्ये तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेईन आता. चला तर तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, पूर्ण पिठाला व्यवस्थित बसलेले आहेत. आता ह्या ठिकाणी चपाती इतकं आपल्याला सुरुवातीला काय करायचं, गोळा घ्यायचे. जसं की नेहमी आपण चपाती लाटतो, फक्त आपल्याला घड्या टाकायच्या नाहीत, एकच लाटी आपल्याला मोठी बनवायची. अगदी पटकन आपण ह्या ठिकाणी मोठी एक लाटी बनवून घेणार आहोत. मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी जर तुम्ही कुठे जात असाल तर नेहमीसाठी तुम्ही हा पदार्थ घरामध्ये बनवून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही किंवा बाहेरचे कुरकुरे वगैरे द्यायची मुलांना बिलकुल गरज नाही. असे पदार्थ बनवून ठेवलं तर आरामात 15 दिवस ते 1 महिना आरामात टिकतात, काहीच होत नाही. आता अशा पद्धतीने एक टोपण घ्यायचं आणि आपल्याला हा आकार देऊन घ्यायचे. त्याला फटकन आपण ह्या आकारामध्ये हे बनवून घेऊ. ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं, लवकर आपले जे आहेत ते पदार्थ बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने पटकन मी पूर्ण गोल आकारात आपले लाट्या बनवून घेणार आहे. चला ही तर पद्धत तुम्ही आता पाहिलेली आहे, ही पद्धत झाली. पण ह्यापेक्षा सुद्धा आणखीन झटपट कमी वेळामध्ये खूप जास्त कसं बनायचं ते सुद्धा लगेच पाहायचं आपल्याला. तर आता किचन ओटा आपल्याला सुरुवातीला साफ करून घ्यायचे, साफच केलेलं आहे. आणखी एक वेळेस आपण साफ करून घेऊ आणि ह्या ठिकाणी अशा मोठी लाटी आपल्याला तयार करायची आणि एकाच वेळेस आपल्याला ही मोठी लाटी लाटून घ्यायचे. तुम्ही जेवढं पीठ मळलं त्याचे 4 भाग जर करून आपण ह्या ठिकाणी जितकी हवी तितकी मोठी जर लाटी बनवून घेतलं तर अगदी 10 मिनिटामध्ये भरपूर आपण अशी लाट्या बनवून घेऊ शकतो, वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता ग्लासने पटकन ह्या ठिकाणी पूर्ण लाट्या बनवून घेतल्या आहेत. मी 10 मिनिटामध्ये ह्या सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता दुसरा एक तुम्हाला आणखीन प्रकार दाखवते. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक लाटी करून घ्यायची आणि सुरीने आपण असे कट करून घेतले, जसे की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीचे आहेत. अगदी मुलांना खायला देण्यासाठी थोडेसे वेगळे वाटतील, तुम्ही असे सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवून आपण तेल गरम करून घेतले. तेल सुरुवातीला आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलातच आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. गॅस मिडियम ठेवूनच आपण ह्या ठिकाणी चांगले व्यवस्थित तळून घेणार आहोत. रंग बदलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे, खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी बिलकुल काही गडबड करायची नाही, आपल्याला सावकाश तळून घ्यायचं आहे. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. जर इथं तुम्ही गडबड केलात तर नक्कीच तुमचा पदार्थ नरम होण्याची शक्यता आहे. आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत किंवा गव्हाळ रंगात आपल्याला हे तळून घ्यायचे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील अशा पद्धतीने आपण हे तळून घेणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी फटाफट मी तळून घेणार आहे. आता तुम्हाला सुद्धा पाहताच रंगावरून लक्षात आलं असेल की आपल्याला हे किती पण तळून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये झटपट तुम्हाला हे बनवण्यासाठी सोपं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपण सर्व लाट्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपल्याला फटकन तळून घ्यायचे आहे. आता चला आता लाट्या तर सर्व तळून झालेल्या आहेत. जे आपण शंकरपाळी करून घेतले ते सुद्धा आता एकाच आपण वेळेस आपल्या ह्यात पूर्ण टाकून तळून घ्यायचे. अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि नमकीन आहेत, मुलांना फारच आवडतील. बिस्किटसुद्धा खायचं सोडून देतील, नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने आपला गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पाहू शकता अगदी मस्त गोल्ड कलर येईपर्यंत आपण हे या ठिकाणी तळून घेतलेलं आहे आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले. तुम्हाला पुढे दाखवेन की किती क्रिस्पी झालेले आहेत ते. आता सर्व शंकरपाळे जे ते आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. चला तर आपले ह्या ठिकाणी क्रॅकर्स किंवा शंकरपाळे किंवा पापड्या काहीही म्हणलं तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला आता एक ह्यामध्ये पापडी मी तोडून दाखवेन की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग झालेली आहे.
ती पटकन मोडली जाते आणि 1 महिना आरामात टिकते. नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पापडी तोडून दाखवल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की पापडी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. पाहताच लक्षात आलं असेल. नक्की ट्राय करा. आणि शंकरपाळी सुद्धा तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. बिलकुल बाहेरचे तुम्हाला पदार्थ आता आणण्याची गरजच नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. करून डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर आरामात टिकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.